आपल्याला याची कल्पना असेल की साधारण 1 महिना आता होत आला या सगळ्या घटनेला. सावरी जिल्हा सातारा येथे ड्रगच्या संदर्भाने एक धाड पडली होती आणि ही धाड ज्या कारणामुळे ही धाड पडली होती त्याच्यामध्ये हे स्पष्ट होतं की विशाल मोरे आधी मुलुंडमध्ये एक धाड पडली होती, त्यानंतर वर्ध्यामध्ये एक धाड पडली आणि मुलुंड आणि वर्ध्याच्या नंतर विशाल मोरे नावाच्या व्यक्तीची माहिती मिळाली. त्यानुसार मुलुंडचे पोलीस हे विशेषतः क्राईमचे स्पेशल क्राईमचे जे पोलीस होते ते पुण्यामध्ये पोहोचले. पुण्यामध्ये त्यांनी विशाल मोरेला अटक केली. विशाल मोरे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा पदाधिकारी. विशेष म्हणजे 8 दिवस आधी याची नियुक्ती झाली होती. जशीही ही बातमी पुढे आली बॅकडेटमध्ये तो आमच्या पक्षात नाही असं दाखवलं गेलं. विशाल मोरेच्या सांगण्यावरून पुढे 2 रेड झाल्या होत्या. त्या 2 मधली एक महत्वाची रेड होती ती सावरीची रेड ज्या भागामध्ये झाली ती जमीन प्रकाश शिंदे नावाच्या माणसाची आहे असे पुढे आले. पण प्रकाश शिंदे कोण आहे हे विचारल्यावर साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांनी सांगितलं की हा प्रकाश शिंदे तो प्रकाश शिंदे नाही जो प्रकाश शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ आहे. पण आपण मागच्या पत्रकार परिषदेमध्ये या संबंधाने ही सगळी बैजवार माहिती स्पष्ट केली आणि प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदेचे भाऊच आहेत या संबंधाने सगळे पुरावे कागदपत्र हे आपण मागच्या पत्रकार परिषदेमध्ये दिले. त्यानंतर प्रकाश शिंदे माध्यमांच्या समोर आले आणि म्हणाले हो ठीक आहे परंतु मी आता ते हॉटेल ती जमीन माझी नाही. मग आपण त्या जमिनीच्या 7 बारा दाखवल्या. त्यानंतर ते म्हणाले की तिथे मी रिसॉर्ट चालवतच नाही, ती काही कमर्शियल प्रॉपर्टी नाही. मग आपण ती प्रॉपर्टी कमर्शियल आहे हे अगदी ऑनलाईन डेमो करून दाखवलं. आता त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की ही प्रॉपर्टी मी विकलेली आहे. तर काही गोष्टी आपल्याला पहिल्यांदा सांगितल्या पाहिजेत की मुळात प्रकाश शिंदे खोटं बोलत आहेत. ड्रगच्या प्रकरणामध्ये आपल्याला कदाचित कल्पना असेल की शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रगच्याच प्रकरणामध्ये अटक झाली होती. ही अटक जेव्हा शाहरुख खानच्या मुलाला झाली त्यावेळेला त्याच्याकडून जे ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं ते ड्रग्ज किती होतं साधारणतः तर त्याच्यामध्ये फक्त 13 ग्रॅम कोकीन होतं. हे फार विशेष आहे की 13 ग्रॅम कोकीन आर्यन खानकडे मिळालेलं होतं. 21 ग्रॅम चरस होतं आणि 22 अर्थात हा पोलिसांनी पंचनाम्यामध्ये लिहिलेला रिपोर्ट आहे. खरं खोटं त्यांनाच माहिती. कारण याच्या खरं खोट्यापर्यंत जेव्हा नवाब मलिक पोचायला लागले तेव्हा नवाब मलिकांचं काय झालं हे मी वेगळं सांगायची गरज नाही. 13 ग्रॅम कोकीन 21 ग्रॅम चरस आणि 5 ग्रॅम MD ड्रग्ज एवढं ते त्यांच्याकडून जप्त झालं होतं. त्यानंतर आर्यन खानला ताब्यात घेतलं गेलं. आर्यन खानची जामीन होण्यासाठी बऱ्याच मशक्कती कराव्या लागल्या आणि तो जामीन लवकर झाला नाही. याच्या बातम्या फक्त प्रादेशिक नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चॅनलवर सुद्धा झळकल्या. त्याचे सगळे लाईव्ह प्रेस फुटेज आपल्या समोर दिसले. त्या लाईव्ह प्रेस फुटेजमध्ये कशा पद्धतीने तो ड्रग्ज मिळालं, आर्यन खान कुठे होता काय नाही ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. मग एक दुसरी धाड पडली ती प्रांजल खेवलकर. प्रांजल खेवलकर हे एका घरगुती पार्टीला जॉईन झालेले होते आणि त्या घरगुती पार्टीमध्ये तिथे चरस गांजा होता असं सांगितलं गेलं आणि त्याचे सुद्धा फुटेज मिळाले, सीसीटीव्ही फुटेज मिळाले. कशा पद्धतीने पोलीस आत आले, नार्कोटिक्स आत आलं, नार्कोटिक्सने कशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई केली, मग कुठे कुठल्या पर्समध्ये कुठल्या पुडीतून कोणत्या कागदातून कसा ड्रग्ज मिळाला हे सगळं सांगितलं गेलं. विशेष त्यानंतर पुण्याचे सगळे पोलीस पुढे आले. नार्कोटिक्सची ही सगळी कारवाई करणारे जे लोक होते ते सुद्धा पुढे आले आणि त्यांनी एक जाहीर पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ते सगळं दाखवलं. हेही नसे थोडके या पत्रकार परिषदेमध्ये अजून एक व्यक्ती आली जिचा काहीच संबंध नव्हता. एरवी ज्या बाई कुठेच नसतात त्या बाई तिथे चमकोगिरी करायला चमकल्या. मुद्दा हा आहे की जिथे ग्रॅमच्या संख्येमध्ये चरस आणि गांजा मिळाला तिथे पत्रकार परिषदा झाल्या, सीसीटीव्ही फुटेज लगेच माध्यमांकडे आले. मात्र ज्या सावरीमध्ये तब्बल 115 कोटीचं ड्रग्ज मिळालं
ना त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं, ना त्या संबंधाने एकही पत्रकार परिषद पोलिसांनी घेतली. नार्कोटिक्सने खरं तर त्याच्यातली एक पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं, पण ती घेतलीच नाही. या सगळ्यांमध्ये कारवाई करणारे पीआय आत्मजी सावंत, हे आत्मजी सावंत आजपर्यंत कुणालाही भेटले नाही, बोलले नाही, माध्यमांच्या समोर आले नाही. याच्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत. आत्मजी सावंत कुठे आहेत? त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण झालाय का? आत्मजी सावंतचं नेमकं काय झालेलं आहे? आत्मजी सावंत बोलत का नाहीत? एकीकडे उपमुख्यमंत्र्यांनी लगेचच स्वतः जज असल्यासारखी क्लीन चिट देऊन टाकली. मी माध्यमांना पुन्हा एकदा आठवण करून दिली पाहिजे. ललित पाटील प्रकरणाच्या वेळेला सुद्धा अशाच पद्धतीच्या क्लीन चिट वाटायचं काम देवेंद्रजी करत होते आणि ते सांगत होते की लवकरच आम्ही ड्रग्ज मधलं सगळं नेक्सस बाहेर काढणार आहोत. पण ते बाहेर निघालं नाही. फार तर थोडेफार दादा भुसे आणि शंभूराज देसाई वगैरे डॅमेज झाले, पण ते काही बाहेर आलं नाही. नंतर प्रांजल खेवलकरच्या प्रकरणातही असंच झालं. मी सगळं नेक्सस बाहेर काढणार आहे म्हणाले, नेक्सस बाहेर आलंच नाही. फार तर एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांना डॅमेज करायचं काम झालं. आता याही प्रकरणात ते असं म्हणाले की आम्ही सगळं नेक्सस बाहेर काढणार आहोत. नेक्सस बाहेर कधी येणार आहे? नेक्सस बाहेर येतच नाही. येतात ते फक्त आणि फक्त ड्रगचे साठे. कारण पहिल्या दिवशी 115 कोटीचं ड्रग सापडतं. 4 दिवसानंतर पुन्हा तिथे लोक जातात, पुन्हा एनडीटीव्हीचा एक कॅमेरा जातो आणि पुन्हा एकदा तिथे तब्बल 30 ते 40 लिटरचं लिक्विड स्वरूपातलं एमडी मिळतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाचगणीमध्ये सुद्धा 45 किलोचं कोकेन मिळतं. कारवाई काहीच झाली नाही. हे सगळं नेमकं कुठून झालं, काय झालं याची कल्पना नाही. आता जरा मूळ मुद्दा, प्रकाश शिंदे नेमके कोण? प्रकाश शिंदे असं सांगतायत की माझा या सगळ्या प्रकरणाशी संबंध नाही. तुमचा संबंध नाही, चला मी 1 मिनिटासाठी मान्य करते. मग बॅकवॉटर मधलं बांधकाम करू कसं काय दिलं? जे शंभूराज देसाई माझ्याबद्दल फार केसेसची भाषा करत होते, ते शंभूराज देसाई आता कुठल्या बिळात लपलेले आहेत? शंभूराज देसाईंनी कोणती माहिती घेतली, ती माहिती अजूनही पत्रकारांच्या समोर आणि माध्यमांच्या समोर का आणली नाही? शंभूराज देसाई ही गोष्ट का सांगत नाहीयेत की नेमका तो 1200 मीटरचा सिमेंटचा रस्ता कुणासाठी बांधला होता? रस्ता बांधण्यासाठी जमीन अधिगृहीत केली होती का? जमीन अधिगृहीत केली तर ती कोणी अधिगृहीत केली होती? याबद्दल शंभूराज देसाई कमालीची गुप्तता बाळगतात.